फिल्म इंडस्ट्री ही तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि या फिल्म इंडस्ट्रीतल्या रिलेशनवर भाष्य करणारं रिलेशन हे नाटक आपल्या भेटीला आलं आहे. या टीमशी आता आपण गप्पा मारणार आहोत. जनार्दनजी, तुमचं एकंदरीत आपण आत्तापर्यंतचा अभिनयाचं हे आम्हाला माहिती आहे की कॉमेडी, एक ज्या पंचलाईन असतात त्या सटकन एक तर मारणाऱ्या असतात, गुदगुल्या करणाऱ्या असतात. पण आता हे जे नाटक आहे ते आम्हाला असं ऐकण्यात आलं आहे की थोडंसं गंभीर धाटणीचं आहे. पण तरीसुद्धा वाटतंय तुमच्या पंचेस ही ऐकायला मिळणारच रंगमंचावर. काय एकंदरीत सांगाल? मी आत्तापर्यंत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून जवळजवळ 20-25 नाटकं माझी आत्तापर्यंत आलीत. तर त्यातली बहुतेक नाटकं विनोदी नाटकं होती. पण आता रंगभूमीचा एकूण ट्रेंड बदलला आहे. लोकांना काहीतरी चांगला आशय विषय असणारी नाटकं पाहिजेत आणि तशा नाटकांनाच लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. म्हणून मी आता या रिलेशन नाटकात एक वेगळा आणि गंभीर विषय घेतलेला आहे की ह्या मॉडेल्स किंवा सिनेतारका काही आत्महत्या करतात अशा आपल्याला बातम्या कळतात. याच्यामागे कारणं काय असावीत? तर चुकीच्या रिलेशनशिपमध्ये अडकल्यामुळं जी माणसाची आयुष्यात गुंता निर्माण होतो, कॉम्प्लिकेशन निर्माण होतं आणि त्यातून माणसं आत्महत्येला प्रवृत्त होतात. हे एक ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं जाणारं नाटक आहे. त्याच्यात मनोरंजन भरपूर आहेच, पण यातून एक पॉझिटिव्ह सकारात्मक असा संदेश देण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे. मिस्टर भाटे, तुम्हाला काय वाटतं? सगळे सरकारी अधिकारी असं नीरस असतात? अहो, आमच्यासारखे काही रसिकही असतात. काय तर भलतेच रसिक असतात. अरे सुशील, तुम्ही इथे? येस, सरप्राईज विजिट. आम्ही सरकारी अधिकारी असे अचानक केव्हाही कुठेही धाड घालतो. बसायचं ना, भाटे साहेबांना बसायला तरी सांगायचं. आम्हा सरकारी अधिकाऱ्यांना असं कुणीही बसायला सांगायची गरज नसते. आम्ही आमची खुर्ची बरोबर मिळवतो. साहेब काय घेणार? नाही, ते सरकारी अधिकारी त्यांना काय घेणार विचारायची गरज नसते. मौसमी, आता तुझ्याही अभिनयाच्या शेड्स या बऱ्यापैकी विनोदीच. यामध्ये मला वाटतं एक अभिनेत्री तू साकारतेस, त्यामुळे कुठेतरी ती गंभीर किनार याला असणार. सरांनी जेव्हा मला सांगितलं की माझ्याकडे उत्तम नाटक आहे, तर आम्ही जराही वेळ न दवडता सरांना म्हटलं, सर मला करायचं आहे हे नाटक. आणि ते नाटक घेऊन आता मला खरंच असं वाटतं की खरंच मी खूप चांगलं केलं आहे की इतकं चांगलं नाटक माझ्या हातात आलं आहे. खूप चांगली भूमिका आहे. म्हणजे एखाद्या ॲक्ट्रेसची एक दुसरी बाजू जी लोकांना कधीही दिसत नाही, त्या काय करतात, रिअल लाईफमध्ये कशा असतात किंवा काय त्यांना त्रासही असू शकतात, हे दाखवलं आहे याच्यामध्ये. तू एक तर स्वतः ॲक्ट्रेस आहेस, तू या इंडस्ट्रीला जवळून ओळखतेस. मला वाटतं त्यामुळे नाटकात ही भूमिका साकारताना ते छोटे छोटे बारकावे तुला आधीच माहिती होते, त्यामुळे ते छानपैकी पॉलिश करून आम्हाला दिसणार असतील. हो, नक्कीच अगदी बरोबर बोललीस तू. ते माहिती असल्यामुळे मला अजून त्याच्यावर म्हणजे जास्त काम करायला लागलं नाही. थोडं अजून काम करून जरा बेटर झाले ते. तू त्यांच्याशी फ्लर्ट करायचं, पण त्यांना तुझ्या जास्त जवळ येऊ द्यायचं. प्रत्येक वेळी ते काय करतात, कसं वागतात हे मला सांगायचं. ते कुठल्या पातळीपर्यंत पोहोचतात याचा रिपोर्ट मला द्यायचा. अगं, पण हा सगळा व्याप कशासाठी? त्यांची परीक्षा घ्यायची. ते फक्त माझ्यावरच प्रेम करतात की फिल्म काय, नाटक काय, ह्याच्याविषयी लोकांचे फार गैरसमज असतात की लोक यांचं प्रकरण असतात, अमुक असतं तमुक असतं किंवा खूप मजेत आयुष्य जगत असतात. पण प्रत्यक्षात त्या नटांचं किंवा त्या नटीचं, अभिनेत्रीचं काय आयुष्य असतं, त्यांच्या आयुष्यातसुद्धा किती हळवे क्षण येऊ शकतात, हे सगळं दाखवण्याचा या नाटकात प्रयत्न आहे. तुझ्या भूमिकेविषयी ऐकायला आवडेल. माझी भूमिका म्हणाल तर मी अतिशय एक मोठा सरकारी अधिकारी की त्यांचं आयुष्य कसं असतं, म्हणजे त्यांना कामाचा खूप व्याप असतो, टेन्शन असतं, पण त्यांची एक दुसरी बाजूही असते. ती बाजू सगळ्यांनाच माहीत नसते, पण त्यांना एक दुसरी बाजू असते. माणसाला कुठेतरी एक थोडंसं रिलीफ होण्यासाठी काहीतरी एक वेगळं, पण जेव्हा माणसाकडे पैसा, अवैध पैसा येतो तेव्हाच माणूस वाममार्गी लागतो असं म्हणतात. ते अगदी खरंच असतं. मग माणूस वाममार्गी म्हणजे काय करतो, कसा जातो चुकीच्या अंगाला, पण तिथेही त्याचं दुःख असतं. तो त्या दिशेला जाण्यामागे त्या कॅरेक्टरचं एक दुःख आहे की तो का त्या दिशेला गेला. तो खरंच मनापासून खूप चांगला आहे सरकारी अधिकारी, पण तो त्या दिशेला का गेला त्याचं एक दुःख आहे. त्याच्याबरोबर तशा काही लहानपणापासून घटना घडत आल्यात ह्या नाटकामध्ये. तर अशा एक वेगळ्या प्रकारचा, अतिशय एकदम समंजस, फार समजूतदारपणे स्टेजवरती चालणारा, बोलणारा, अतिशय गांभीर्य. आणि आत्तापर्यंत मी जे केलं आहे काम, त्यामध्ये माझ्यासाठी हा रोल म्हणजे एक
आव्हान आहे. मी आणि मौसमी आम्ही नाटकाला एका ठराविक गंभीर पॉईंटकडे घेऊन जातो. सर लगेच तिथे प्रेक्षकांना रिलॅक्स करतात की नाही थांबा तुम्ही एवढे गंभीर होऊ नका, जरा हसा. त्याच्यामुळे हा नाटकाचा बॅलन्स आम्ही जो सांभाळला तो अतिशय उत्तम आहे. जनार्दन सर किंवा मौसमी म्हण किंवा सुचित म्हण ही जी यांनी कामं केलेली आहेत, आम्हाला तू तशी नवीन नवतारका आपण म्हणूया नाट्यसृष्टीतली, कसा एक्सपिरियन्स आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं तुला ते सगळं? मी मुंबईत करिअर करायला आले आहे आणि एकंदरीत मी सोनलची मैत्रीण दाखवली आहे आणि साळवेन सरांबद्दल थोडंसं त्रिकूट निर्माण केलेलं आहे तिकडे. त्यांनी सांगितलेलं असतं की ते थोडंसं प्रेमाचं नाटक करायचं, तर एकंदरीत ते सगळं त्रिकूट नंतर फुटतं. ती तिचं करिअर सोडून ती तिच्या घरी जाते. एकंदरीत तिथे स्टॉप दाखवलं आहे, म्हणजे माझी भूमिका तिथपर्यंत संपलेली आहे. नक्कीच. आणि इतकं छान नाटक आहे ना, आणि मला मराठीतले परिसरावाला आम्ही एन्जॉय करू तसंच रंगमंचावर पण. या नाटकासाठी याच्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.